खासदार उन्मेष पाटील सुरुवातीला आमदार होते, नंतर त्यांना खासदारचं तिकीट दिलं, ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं. पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी पक्षातच राहील, पक्षाशी एकनिष्ठ राहील, पक्षाने 2 वेळा मला पदं दिलीत. पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये, शिवसेनेमध्ये, त्या ठिकाणी त्यांच्या गटात गेले, उबाठामध्ये गेलेले आहेत. शुभेच्छा आहेत आमचे त्यांना. नाराजी व्यक्त केली त्यांनी की डावलण्यात आलं, आत्मसन्मान मिळाला नाही, मला असं वाटतं की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे, त्यांनी त्यांचं तिकीट नाकारलेला ही वस्तुस्थिती आहे. पण आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला 2च महिन्यामध्ये आमदारकी मिळाली, नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसऱ्यांदा. मला वाटतं अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत, ते बिचारे कामच करतायत. पण आपल्याला एवढे मोठे 2 मानाची पदं आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती. मला वाटतं त्यांनी आज वाट बघायला पाहिजे होती. परिणाम होईल असं वाटतं. बघा, हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही. मी पुन्हा सांगेल की गेल्या वेळी आमची ही सीट 4.5 लाख मतांनी निवडून आलेली होती, विक्रमी मतांनी निवडून आलेली होती. 4.5 लाखाच्या वर मला वाटतं की 460 का 465 असं काही लाखाचं फरक या ठिकाणी होतं. यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे. आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे, भारतीय जनता पक्षाला मानणारा आहे. मित्रपक्ष आम्ही मिळून सगळे या ठिकाणी आमदार आहोत, खासदार आहोत. इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला शंका घेण्याचं कारणच नाही. दुसरा एक विषय, आता ते गेलेले आहेत, आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल. घोडा मैदान समोर आहे.